नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. आजचा विषय खूप गंभीर आहे, कारण हा विषय तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. अनेक लोक म्हणतात, मृत्यू अचानक येतो, पण सत्य वेगळे आहे. मृत्यू हळूहळू येतो आणि तो बहुतेक वेळा तुमच्या पायांपासून सुरू होतो. होय, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण वयाच्या 60नंतर शरीरात जे बदल होतात त्याकडे दुर्लक्ष केले तर पाय कमकुवत होतात, रक्तप्रवाह कमी होतो, स्नायू शिथिल होतात, मज्जातंतू कमजोर होतात आणि हळूहळू चालण्याची ताकद कमी होते. जेव्हा पाय चालत नाहीत तेव्हा माणूस घरात बसून राहतो, हालचाल कमी होते. हालचाल कमी झाली की पचन बिघडते. पचन बिघडले की शरीराला पोषण मिळत नाही. पोषण मिळाले नाही की रोग वाढतात आणि अशा प्रकारे मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. 60नंतर अनेक लोक म्हणतात की पाय दुखतात म्हणून चालत नाही, गुडघे दुखतात म्हणून उठता बसता येत नाही. पण हे दुखणे अचानक आलेले नसते. हे दुखणे अनेक वर्षांच्या चुकीच्या जीवनशैलीचे परिणाम असते. चुकीचे अन्न, चुकीची बसण्याची पद्धत, हालचालींचा अभाव, पाणी कमी पिणे, झोपेची गडबड या सगळ्याचा थेट परिणाम पायांवर होतो. कारण पाय म्हणजे शरीराचा पाया आहे. पाया मजबूत नसेल तर इमारत कशी टिकेल? पायांमध्ये रक्त नीट फिरत नसेल तर मेंदूपर्यंतही योग्य संकेत जात नाहीत. त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, चक्कर येते, तोल जातो, पडण्याचा धोका वाढतो. अनेक वृद्ध लोक पडल्यावर उठू शकत नाहीत, तेव्हा खाटेवर पडून राहतात. खाटेवर राहिल्यावर फुफ्फुस कमजोर होतात, छातीत कफ साचतो, श्वास घेण्यास त्रास होतो आणि मग आजारावर आजार सुरू होतात. म्हणून मी नेहमी सांगते की मृत्यू एकाच दिवशी येत नाही, तो पायांपासून हळूहळू वर चढत जातो. जर तुम्ही 60, 70 किंवा 80 वर्षांचे असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. पायांना बळ देणे आजही शक्य आहे, पण त्यासाठी जागरूक होणे गरजेचे आहे. पाय थंड पडणे, पाय सुन्न होणे, टाचांमध्ये जळजळ होणे, पायांना गोळे येणे हे सगळे धोक्याचे संकेत आहेत. शरीर तुम्हाला आधीच इशारा देत असते, पण आपण दुर्लक्ष करतो, म्हणतो वय झालं आहे. पण हे वयाचे लक्षण नाही, ही निष्काळजीपणाची लक्षणे आहेत. पाय मजबूत असतील तर माणूस आत्मनिर्भर राहतो, स्वतः चालतो, स्वतः काम करतो, कुणावर अवलंबून राहत नाही. मन प्रसन्न राहते. मन प्रसन्न राहिले की शरीरही निरोगी राहते. म्हणूनच पायांची काळजी म्हणजे आयुष्याची काळजी. तुम्ही जे खाता त्याचा थेट परिणाम पायांवर होतो. शरीराला जर योग्य पोषण मिळाले तर मज्जातंतू मजबूत राहतात, रक्त पातळ राहते, सूज कमी होते, सांधे लवचिक राहतात आणि चालणे सुलभ होते. आजकाल अनेक वृद्ध लोक औषधांवर अवलंबून असतात, पण औषधांपेक्षा अन्न अधिक प्रभावी असते, कारण अन्न हे नैसर्गिक औषध आहे. योग्य अन्नाने शरीर स्वतःला बरे करू शकते. फक्त योग्य माहिती असणे गरजेचे आहे. पुढील भागांमध्ये मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे जे 60नंतर पायांना जीवदान देतात, जे रक्तप्रवाह सुधारतात, जे स्नायूंना ताकद देतात, जे मज्जातंतूंना पोषण देतात आणि जे तुम्हाला पुन्हा चालायला सक्षम करतात. पायांकडे दुर्लक्ष करू नका, कारण पाय थांबले तर आयुष्यही थांबते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत असे कोणते पदार्थ आहेत जे 60नंतर लगेच आहारात घेतले पाहिजेत. हे पदार्थ घरगुती आहेत, स्वस्थ आहेत आणि नियमित घेतले तर चमत्कार घडवू शकतात. म्हणून पुढील भाग नक्की ऐका. तुमचे आरोग्य तुमच्या हातात आहे आणि पायांच्या बळावरच आयुष्य उभे आहे. मित्रांनो, मागील भागात आपण समजून घेतले की मृत्यू हळूहळू पायांपासून सुरू होतो. आता प्रश्न असा आहे की हे थांबवायचे कसे? याचे उत्तर औषधात नाही तर तुमच्या ताटात आहे. 60नंतर शरीराची गरज बदलते. आधी जे अन्न चालायचे ते आता अपुरे पडते, कारण पचनशक्ती कमी होते, आतड्यांची हालचाल मंदावते, रक्त जाड होते आणि हाडांमधील झीज वाढते. त्यामुळे असे पदार्थ खाणे गरजेचे आहे जे पचायला हलके पण ताकद देणारे असतील. सर्वात आधी दूध आणि त्याचे पदार्थ. रोज कोमट दूध घेतले पाहिजे. दूध हाडांना बळ देते, स्नायूंना पोषण देते आणि मज्जातंतूंना शांत ठेवते. ज्यांना दूध चालत नाही त्यांनी ताक किंवा दही घ्यावे. ताक पचन सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर काढते, पायांमधील जडपणा कमी करते. यानंतर डाळींचा समावेश करा. मूग डाळ, मसूर डाळ या डाळी हलक्या असतात पण प्रथिनांनी भरपूर असतात. प्रथिनांशिवाय स्नायू मजबूत होत नाहीत. स्नायू मजबूत नसतील तर पाय उचलता येत नाहीत. त्यामुळे दररोज 1 वाटी डाळ असलीच पाहिजे. हिरव्या भाज्या हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पालक, मेथी, शेवगा. भाजीपाला रक्त स्वच्छ करतो, लोह वाढवतो,
रक्त पातळ ठेवतो. रक्त पातळ राहिले की पायांपर्यंत योग्य प्रमाणात पोषण पोहोचते. त्यामुळे सुन्नपणा कमी होतो, थंडी कमी वाटते. ड्रायफळे पण मर्यादेत घ्यावीत. बदाम, अक्रोड, मनुका हे मेंदूसाठीच नाही तर पायांच्या मज्जातंतूंसाठी खूप उपयोगी आहेत. रात्री 2 बदाम पाण्यात भिजवून सकाळी सोलून खाल्ले तर पायांतील जळजळ कमी होते. चालताना आत्मविश्वास वाढतो. हळद हा नैसर्गिक औषध आहे. रोजच्या आहारात हळद असलीच पाहिजे. हळद सूज कमी करते, सांध्यातील वेदना कमी करते, गुडघ्यांतील झीज कमी करण्यास मदत करते. कोमट दुधात चिमूटभर हळद घ्यावी. आल्याचा वापर करा. आले रक्तप्रवाह सुधारते, पायांतील कडकपणा कमी करते. सकाळी कोमट पाण्यात थोडे आले घेतले तर शरीरात उष्णता निर्माण होते आणि पायांपर्यंत रक्त पोहोचते. लसूण हा वृद्धांसाठी वरदान आहे. लसूण रक्तदाब संतुलित ठेवतो, रक्तवाहिन्या मोकळ्या करतो. रोज 1 पाकळी लसूण खाल्ला तर पाय दुखणे कमी होते. रात्री झोपताना पाय थंड पडत नाहीत. तिळाचे तेल किंवा तूप यांचा वापर करा. साठीनंतर कोरडेपणा वाढतो, त्यामुळे सांधे कडक होतात. तूप किंवा तिळाचे तेल शरीराला स्निग्धता देते, पाय लवचिक राहतात, उठबस सोपी होते. पाणी कमी पिणे ही सर्वात मोठी चूक आहे. पाणी कमी झाले की रक्त जाड होते. रक्त जाड झाले की पायांपर्यंत पोषण पोहोचत नाही. त्यामुळे दिवसभर थोडे थोडे पाणी प्या. तहान लागेपर्यंत थांबू नका. मीठ आणि साखर यावर नियंत्रण ठेवा. जास्त मीठ घेतले की सूज येते. जास्त साखर घेतली की मज्जातंतू खराब होतात, त्यामुळे पाय सुन्न होतात. हे पदार्थ नियमित घेतले तर औषधांची गरज कमी होते. शरीर स्वतःच बरे होऊ लागते. पाय हलके वाटू लागतात. चालताना भीती राहत नाही. आत्मविश्वास वाढतो. पुढील आणि शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की या पदार्थांसोबत कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत आणि कोणत्या छोट्या उपायांनी पाय पुन्हा मजबूत करता येतात. त्यामुळे तिसरा भाग नक्की ऐका. तुमचे पाय मजबूत असतील तर आयुष्यही मजबूत राहील. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण समजून घेतले की पाय कमकुवत झाले की आयुष्यही कमकुवत होते. आता फक्त अन्न खाऊन उपयोग नाही. सवयी बदलल्या नाहीत तर पुन्हा तेच होईल. साठीनंतर शरीर तुमच्याकडून थोडी जास्त काळजी मागते. कारण या वयात शरीर स्वतः दुरुस्त होण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे रोजच्या छोट्या सवयींचा खूप मोठा परिणाम होतो. सकाळी उठल्यावर लगेच बसून राहू नका. अंथरुणावरच पाय हलवा. ताच पुढे मागे करा. बोटे उघडा मिटा. यामुळे रात्री साचलेले रक्त हलू लागते. पाय सुन्न होत नाहीत. चक्कर येण्याचा धोका कमी होतो. रोज थोडे चालणे खूप गरजेचे आहे. खूप चालायला नको, पण चालायलाच नको हे तर अजिबातच नको. रोज 10 ते 15 मिनिटे हळूहळू चालले तरी पुरेसे आहे. चालताना पायांवर विश्वास ठेवा. भीतीने चालाल तर पाय अजून कमकुवत होतात. खूप वेळ एकाच जागी बसू नका. सतत बसल्याने पायांमध्ये रक्त साचते, सूज येते. दर तासाला उभे रहा. 2-4 पावले चाला. हे छोटे पावलेच मोठा फरक करतात. रात्री झोपण्यापूर्वी पायांना तेलाची हलकी मालिश करा. तिळाचे तेल किंवा गरम केलेले तूप वापरा. मालिश करताना टाचांपासून वरच्या दिशेने करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो, झोपही चांगली लागते. थंडीपासून पायांचे संरक्षण करा. पाय थंड राहिले की रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे वेदना वाढतात. झोपताना पाय उघडे ठेवू नका. गरम मोजे वापरा. चप्पल किंवा पादत्राणे योग्य असावीत. फार सपाट किंवा फार उंच नसावीत. चुकीच्या पादत्राणांमुळे गुडघे आणि कंबर खराब होते. त्याचा थेट परिणाम पायांवर होतो. मन तणावमुक्त ठेवा. तणावाचा परिणाम मज्जातंतूंवर होतो. पाय थरथरतात. चालताना तोल जातो. रोज थोडा वेळ शांत बसा. डोळे बंद करा. श्वासावर लक्ष द्या. मन शांत झाले की शरीरही साथ देते. वजन वाढू देऊ नका. वजन जास्त झाले की पायांवरचा ताण वाढतो. गुडघे लवकर खराब होतात. त्यामुळे हलके अन्न, वेळेवर अन्न आणि मर्यादित प्रमाणात अन्न घ्या. रात्री उशिरा झोपू नका. झोप ही शरीराची दुरुस्तीची वेळ असते. झोप पूर्ण झाली नाही तर पायांना बळ मिळत नाही. सकाळी उठताना जडपणा जाणवतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वेदना झाल्या म्हणून हालचाल बंद करू नका. हलकी वेदना म्हणजे शरीर काम करत आहे याचा संकेत असतो. पण वेदनेच्या भीतीने पूर्ण विश्रांती घेतली तर पाय अजून कमजोर होतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, पाय वाचवले तर आयुष्य वाचते. साठीनंतर जर तुम्ही स्वतः चालू शकत असाल तर तुम्ही खूप श्रीमंत आहात. कारण चालणे म्हणजे स्वातंत्र्य, चालणे म्हणजे आत्मसन्मान, चालणे म्हणजे जगण्याची इच्छा.
आजपासूनच छोटे बदल करा. आज नाही तर उद्या नाही, पण आत्ताच. कारण शरीर वेळ देत नाही, संकेत देत राहते. ते संकेत ओळखा, पायांची काळजी घ्या. कारण पाय थांबले तर आयुष्य थांबते. आणि मित्रांनो, जर तुम्हाला असा उपयोगी आरोग्यविषयक सल्ला नियमित हवा असेल, तुमचे आयुष्य निरोगी ठेवायचे असेल, तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. आपल्या घरातील ज्येष्ठांना हे ऐकवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमचे आरोग्य हेच आमचे ध्येय आहे. धन्यवाद.